उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता. मोदींसोबत झालेल्या भेटीनंतर चर्चांना जोर. तर फडणवीसांच्या नावाला संघाचाही पाठिंबा असल्याची माहिती. राहुल शेवाळेंनी दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यात संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना प्रत्येकी 1000 रुपयांचा दंड. आव्हान अर्जाला उशीर झाल्याबद्दल दंड आकारण्यात आला. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वायनाडला रवाना. मृतांचा अधिकृत आकडा 228 वर. अजूनही 248 लोक बेपत्ता. दिल्लीमध्ये काल संध्याकाळी तुफान पाऊस. मराठी बहुल मयूर विहार भागात 1 तासात 90 तर 6 तासात 142 मिलीमीटर पावसाची नोंद. नव्या संसदेच्या कामात दोष. संसदेत पाणी गळतीचा व्हिडिओ काँग्रेसकडून ट्विट. तर संसद परिसरात पाणी भरण्याच्या मुद्द्यावरून आज वातावरण तापण्याची शक्यता. आजपासून राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार. मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता. ओढ दिलेल्या भागातही समाधानकारक पाऊस होण्याचा अंदाज. सांगलीतील कृष्णा नदीनं पुन्हा इशारा पातळी ओलांडली. नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा. भंडाऱ्यामध्ये वैनगंगेच्या 800 मीटर पुलावर 300 खड्डे. 10 दिवसातल्या पावसानं पुलाची चाळण झाली. वाहनधारकांची पुलावर कसरत. भुसावळ विभागात मध्य रेल्वेचा 10 दिवसांचा मेगा ब्लॉक. आजपासून 11 ऑगस्टपर्यंत नागपूर भुसावळ मार्गावर धावणाऱ्या 11 गाड्यांच्या फेऱ्या रद्द. गणपतीला गावी जाण्यासाठी एसटीच्या जादा 4300 बसेस. गेल्या वर्षीच्या तुलनेत 800 जादा बसेस. 2 सप्टेंबरला पहिली बस धावणार. मुंबई, ठाणे, पालघर विभागातून बस निघेल. अवकाशातील ताऱ्याला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं नाव. संभाजीनगरमधील उद्योजक सुशील तुपेंनी ताऱ्याचं रजिस्ट्रेशन केलं. वसईमध्ये महावितरणच्या केबलचा भीषण स्फोट. फटाक्यांची माळ उडावी तशा ठिणग्या उडाल्या. सुदैवानं वित्त किंवा जीवितहानी नाही. कोल्हापूरचा स्वप्नील कुसाळे ऑलिम्पिक पदकाच्या शर्यतीत. स्वप्नीलची 50 मीटर्स रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत धडक. आज अंतिम सामना. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत लक्ष्य सेन आणि प्रणॉय आमने सामने. दोघांपैकी एकाची घोडदौड थांबणार. पीव्ही सिंधूची ही तिसरी मॅच आज. हॉकीमध्ये बेल्जियम विरुद्ध 2 हात. भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर अंशुमन गायकवाड यांचं कर्करोगामुळे निधन. वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.